राज ठाकरे महाराष्ट्राचे पवन कल्याण होणार का? मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका अगदी दोन महिन्यावरती आलेल्या आहेत आणि सर्वात प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वतंत्र आणि स्वबळावरती लढण्याची घोषणा केलेली आहे. एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अनेक पक्षांना एकत्रित घेऊन विधानसभेच्या निवडणुका लढणार आहेत. अशातच मनसेनं स्वतंत्र 250 ते 250 इतक्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केलेली आहे. मुळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि त्या उमेदवारांपैकी निवडून येणाऱ्याची संख्या हा जर विचार केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राज ठाकरे यांना आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं पवन कल्याण यांनी घडवून दाखवलं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडवून दाखवण्याची काहीशी संधी आहे का, या प्रश्नावरती आपण विचार विनिमय करणार आहोत. मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2006 साली हा पक्ष स्थापन झाला आणि पहिल्याच 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 13 आमदार निवडून आणून देऊन महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का दिला. कारण महाराष्ट्रामध्ये 13 आमदार निवडून आणणं ही अतिशय अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण पक्ष स्थापन झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्षामध्ये ही किमया करून राज ठाकरे यांनी दाखवले. परंतु 2014ला देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळा अध्याय सुरू झाला. नरेंद्र मोदी अध्याय हा त्याचं नाव. नरेंद्र मोदीच्या अध्यायामध्ये अनेक पक्ष हा पालापाचोळ्यासारखे ओढून गेले आणि त्याच पद्धतीची गत ही मनसेची सुद्धा झाली. 13 आमदारांहून फक्त एका आमदारावरती पक्ष आला आणि गेले 10 वर्ष झाला हा पक्ष संघर्ष करतोय. परंतु या संघर्षामध्ये सुद्धा पक्षाची उजवी बाजू एक म्हटलं तर ती म्हणजे राज ठाकरे यांचा करिश्मा आणि राज ठाकरे यांच्या पद्धतचं आकर्षण आजही मराठी माणसामध्ये कमी व्हायला अजिबात तयार नाही. कोणत्याही राज ठाकरे यांच्या सभेला तीच लाखोंची गर्दी, राज ठाकरे यांना भेटायला त्याच पद्धतीची गर्दी. राज ठाकरे यांच्या पाठीशी जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत ते 2006 साली सुद्धा आहेत आणि 2024ला सुद्धा आहेत. आमदार नेते पक्षाला जरी सोडून गेले तरी जो हार्डकोर पक्षाचा कार्यकर्ता आहे, राज ठाकरे यांना मानणारा जो फॅन क्लब आहे तोही आज महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने आहे. आणि त्यामुळं राज ठाकरे यांच्या पाठीशी असणारी लोक हे सर्वात महत्वाचं पक्षाचं उजवं कारण आहे. कोणत्याही पैशाशिवाय, कोणत्याही ताकदीशिवाय, कोणत्याही सत्तेशिवाय राज ठाकरे यांचे कार्यकर्ते काम करू शकतात. तसं इतर पक्षामध्ये कोणत्याही प्रकारे कार्यकर्ते काम करू शकत नाहीत. कारण पक्ष आणि सत्तेला बघून आलेले कार्यकर्ते इतर पक्षामध्ये आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये राज ठाकरे यांच्या विचाराला मानून काम करणारा महाराष्ट्र सैनिक आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 15 ते 20 किंवा 25 सीटा जरी महाराष्ट्रामध्ये 250 ते 250 सीटापैकी जरी राज ठाकरे यांच्या पक्षाने जिंकल्या तरी सध्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्वबळावरती सत्ता स्थापन करता येईल का, हा संशोधनाचा विषय आहे. एका बाजूला महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण सेट करत असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी तर्फे सुद्धा तितक्या ताकदीने उमेदवार निवडून आणून 144चा आकडा पार करतील अशी शक्यता नाही. आणि त्यामुळं राज ठाकरे यांचे 20-22 जरी आमदार निवडून आले तरी बाय चान्स मनसेला मुख्यमंत्री पदाची सुद्धा संधी मिळू शकते. कारण 20 ते 25 आमदारावरती महाराष्ट्राची सत्ता त्या ठिकाणी स्थापित होणार आहे, हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं फोकस करून राज ठाकरे पक्षाच्या दृष्टीनं आणि विधानसभेच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं आखणी करतात हे महत्वाचं आहे. परंतु पवन कल्याण राज ठाकरे होतील नक्कीच. पवन कल्याणपेक्षाही राज ठाकरे अत्यंत मोठ्या उंचीचे नेते आहेत. राज ठाकरे यांचं राजकीय करिअर हे अतिशय मोठं आहे. परंतु सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवन कल्याणासारखाच एक कमी आमदार जरी घेऊन भविष्यामध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर राज ठाकरे यांची गरज भासणार आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचे पवन कल्याण राजसाहेब होतील का, हा प्रश्न विधानसभा निवडणुकीनंतरच आपणास त्याचं उत्तर पाहायला मिळेल. परंतु त्या पद्धतीची संधी सध्या दुप्पट तिप्पट वाढलेले एवढंच नक्की.